नमस्कार मित्रांनो, कोणी जर क्रूड ऑइलमध्ये ट्रेडिंग करत असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की क्रूड ऑइल आता सध्या मोठ्या मूव्हची तयारी करतोय, तर हा व्हिडिओ चुकू नका. तर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केट इथे एक चांगला मूव्ह भेटला आणि त्याच्यानंतर मार्केट पूर्ण प्युअर कन्सॉलिडेशन फेजमध्ये आणि आता एक मोठ्या मूव्हची मार्केट तयारी करत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील आणि कशा प्रकारे आपण कामकाज करू शकतो. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो कन्सॉलिडेशनचा फेज आहे ना, त्यामध्ये आपल्याला पूर्ण हा जो झोन आहे ना, ते ह्यामध्ये पूर्ण नो ट्रेडिंगचा झोन असेल आणि त्याच्यानंतर जर हा लो तुम्ही इथे पाहू शकता 80-55चा जर लो डाऊन साईडला ब्रेक झाला तर आपण पहिलं टार्गेट 8,000चं घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक झाली तर ह्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला 7,800 म्हणजे 7,900चं पहिलं टार्गेट आपल्यासाठी आहे. आणि जर तुम्ही इथे पाहू शकता की जर ह्या कन्सॉलिडेशनचा अपसाईडला ब्रेक झाला तर या म्हणजे 8,140ची लेवल आहे ही. जर ही लेवल अपसाईडला ब्रेक झाली तर आपण पहिलं टार्गेट 8,180-84चं घेऊ शकतो. त्याच्यानंतर डायरेक्ट 8,300ची लेवल आहे आपल्याला अपसाईडला, म्हणजे हे मोठं टार्गेट आपण कॅच करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे इथे तुम्ही पाहू शकता की इथे सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत या लेवलवरती आणि इथून मार्केटला परत खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करतील. जर इथे आपण पहिला जे आहे ते हाफ क्वांटिटी इथे आपण एक्झिट करू शकतो आणि बाकी ट्रेलिंग स्टॉप लॉसनुसार आपण त्यामध्ये वेट करू शकतो. जर ह्याही लेवलचा ब्रेक झाला अपसाईडला तर येणाऱ्या दिवसात तो मोठा मूव्ह आपण यामध्ये भेटू शकतो आपल्याला. तर ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यावरती तुम्ही कामकाज करू शकता. पण कधी जोपर्यंत ह्या कन्सॉलिडेशनचा ब्रेक होत नाही आयदर अपसाईडला नाहीतर डाऊन साईडला, तर तोपर्यंत आपण पेशन्सली वेट करू शकतो. धन्यवाद.